तिथं चाला ना तुम्ही ठिकाणावर, प्रत्यक्ष तुम्ही अतिक्रमण कोण केलं बा ते पाहून घ्या ना. असे कोणी आले आपले भलकसे डायरेक्ट टाकला आपला तंबुकी घेतली सोय जागा आवरून. अशानं मग काय चालणार आहे का? मग आमच्यासारख्यानं जरासं खत टाकलं तर आम्हाला तुम्ही जागा घेऊ दिली का? दीड असं आता तुम्ही सांगा तुमचीच गोष्ट. तुम्ही लोकांचे वटे किती पाळले होते सगळे, माहित नाही का? मागं शिवलालचा वटा पाळला होता, या बबनचं पाळलं, शांतारामचं कोटं पाळलं. मग तो केलं होतं का ते? मग आता तू चालत नाही का? पाय ना तू आता. असे जर आता करतील अतिक्रमण तर मग काय राहिलं? त्याला तुला उठवा लागेल तुम्हाला. चला तुम्ही माझ्या संग, मी दाखवतो तुम्हाला. अरे मग मी नाही म्हणलं का तुम्हाला, येतो ना मी, यायला तयार आहो. ग्रामपंचायतच काम आहे ते, पण तरी मी यायला तयार आहो ना. मी काय त्याचा सदस्य आहो का, सरपंच आहो का, उपसरपंच आहो? तरी मी आता तंटामुक्ती या नात्याने येतो ना. फक्त माया आता का चुकलं काय, तुमचे वटे काढले आणि कोटे काढले, काढाच लागत होते ना. तुम्ही जर असे प्रत्येकानं जर दोन दोन हात पुढे सरकले, इकडच्या रांगीतल्याचा बी अर्धा रस्ता काय, पण इकडला अर्धा, मधातल्या जाव कुठून? त्यात गाडी बैले लावता मधात, कोणाचं ॲटो होतं, कोणाची गाडी. मग लोकांना जायचं कसं? म्हणून आपापल्या पद्धतशीर जर घेतलं तर कोणी म्हणते का? म्हणून मी हे केलं होतं उपोषण. मग आता हे पाहतो ना मी कोण होईत. तुम्ही नावच नाही सांगत, मी काय करू? द्या ना, मी काय म्हणतो, आपण पाहून येऊ फक्त कोण होय का होय. त्याच्यानंतर पुढचं डिसिजन घेऊ काय करायचं बा, त्याला समजावून सांगू आपण. बरं ठीक आहे ना, तसं आम्ही काही सदस्य नाही ना, कोणतं काही नाही, पण एक समजा गावाचा नागरिक या नात्यानं आपण जाऊ सगळेजण, त्याला समजावून सांगू पुढच्याले की बा अतिक्रमण करू नको. चला आता सगळेच्या सगळेच जाऊ. आता एक तर सरपंच आज गावाला गेलेले आहे, का येते का काय होती तर तोपर्यंत आपण काय समजते ते पाहून घेऊ पहिले. तेच म्हणलं मग. हो चला आता मला सांगा, चल रे बा शांताराम, चल मारती. हो चला म्हणलं, सगळेच जण बिलकुल तुम्हाला दाखवून देतो आणि त्याला काय सांगायचं ते सांगा तुम्ही आता. आणि चला. धामधूम कायची होय, काय समजून नाही राहिलं बा, कुठे चालले, काय गडबड? अरे काय सांगता राजा, अतिक्रमण करू राहिले लोक बा, सर रिकाम्या जागा सरकारच्या पुऱ्या दाबाचाच प्रयत्न करू राहिले. हो आमच्यासारख्या जर हातभर घेतलं की भांडणार काम येते. चला ना दाखवतो ना तुम्हाला. चला चला करा, लोक जमा करा, चला त्याच्या घरापुढे. मग काय हरकत आहे, चला. हो असं तर मग कोणी यायचं, कोणी अतिक्रमण करायचं. चला चला चला. कधी लाभे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. चला कधी लाभे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. देश बचाओ अतिक्रमण हटाओ, कधी लाभे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. चला आबाजी, चला दाखवा कुठं आहे. आता डोळ्यानं पहा तुमच्या, पहा अतिक्रमण केलेलं आहे कोणत्या माणसानं, पहा तुम्ही, त्या आवाज द्या त्याले. निघ रे बाहेर, कोण आहे तर, चल बाहेर निकाल, चल बाहेर निकाल. बोले का बाई, सारे बा भांडाले पदर खोसून. पाहिजे म्हणलं कंदीला बाजी. तुम्ही जरा शांततेने बरोबर सांगा, समजावून द्यायला पहिले. बाकी पाहू मग पुढे. अरे बाबा म्हणलं, सांगा आता का आमच्या हातात काड्या दिसू राहिल्या तुम्हाला, का गोटे आहेत म्हणलं, का फाड्या आहे बाबा? अरे म्हणलं, आम्ही तुम्हाला समजावून सांगासाठी आलो की बा कसं आहे, तुम्ही हे एवढं मोठं अतिक्रमण जागा आटून घेतली, हे कशी काय केली बा तुम्ही? हो कोणाच्या परवानगीनं, का जागा विकत घेतली, का कसं काय म्हणलं हे? हो आम्हाला आता समजलं, वार्ता गावात पसरली. म्हणून म्हणलं बा लोक कसे हो म्हणे बा भांडणं करायला चाला, पण म्या म्हणलं बा पहिले समजावून सांगू आपण. कसं आहे, सगळ्याला मी शांत केलं आणि तुम्हाला आता सांगायला आलो. म्हणून म्हणतो बा तुम्ही हे असं कसं केलं, कसं काय? अरे कशी म्हणजे काय काय तुमची जागा आहे का हे, का तुम्हाला विचारून घेणार आहो मी? तुमची जागा आहे का कोणापैकी इथं जिथं आहे जेवढे आले? त्याची जागा आहे का कोणाची, सांगा बा मला. का कोणाच्या वावरात नाही आलो मी अतिक्रमण करायला? मग जे मला रिकामी दिसली ते घेतली म्या. कोणाची असेल तर मला कागद दाखवा त्याची होय म्हणून हे. अरे कोणाचीच नाही ती जागा, सरकारची जागा आहे ना भाऊ. ते तुमची कशी काय? मग तुम्ही दाखवा ना कागद. तुम्ही कशी काय बगर कागद जागा घेतली ते? भाऊ तुम्ही काय बोलून राहिले मला, शिवला टोयगोटे? तुमची जागा आहे का हे, तुमच्या बापदादाची आहे का म्हणलं? 7-12 आहे का 8 आहे का जागा तुमच्याजवळ? तुम्ही कशी ठसन करू राहिले मावर? मला हे बाय सरकारची जागा आहे म्हणलं, सरकार म्हणून काय म्हणत ते? नाही तर ते सरपंच म्हणून काय म्हणून ते? तुम्ही कसे काय आले? कोण हा तुम्ही? हे बा रिपोर्ट देणार आम्ही सगळ्या सांगून राहिलो मी. मारायला आले म्हणून डोकं फोडून घेईन हातानं आणि चाललं त्यांनी रिपोर्ट द्यायला फालतूचं. सांगा आताच म्हणलं, निघाय तू. हो शिल्लक बोलू नका ना, काय बोलून राहिले तुम्ही? कोण आहे समजते का म्हणलं? ग्रामपंचायत सदस्य म्हणलं मारुतराव धुटके, हे लायने पाटील, मनोज पाटील, उपसरपंच. काय 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 आलतू फालतू लोक दिसून राहिलं का तुम्हाला? इथं ग्रामपंचायतच्या हे सरकारी जागेमध्ये तुम्ही अतिक्रमण करून राहिले. कोणत्या कायद्यानुसार योग्य आहे? लवकर हे लवकरात लवकर उचलून फेका म्हणलं, नाही तर आम्हाला काय करायला लागेल ती कारवाई करू आम्ही. तुम्ही जरा कमी बोला म्हणलं, माणूस की बोला जरा. हो म्हणलं बाई माणूस तोंड बोलत जा जराशे. धमकी देऊ राहिले का मानवरेले? रिपोर्ट देणार आम्ही सगळ्याला तुमच्या. मानवरेले धमकी द्यायला आले म्हणून मारलं म्हणून सांगून राहिली. ऐका ना तुम्ही, हे बा भांडणाचं कामच नाही, मारती मुका बसतो. मी काय सांगतो तुम्हाला, ऐका. हे असं तुम्ही जे अतिक्रमण केलं, हे कसं काय केलं तुम्ही? अचानक कोणाला विचारलं नाही, काही नाही, जागा विकत नाही घेतली. असं कोणी जर करतील तर मग असं कसं काय गावाला काही राहणार का नाही? हो कसं काय, हे काय साठी जागा सोडेल आहे? मग असं नसतं करता येतं तुम्हाला. ते परवानगी तुम्ही घ्या, कोणतं ते काय करावं लागते कारवाई, त्यानुसार तुम्ही जागा घ्या, पैसे भरा द्यायची. पण असं तुम्ही अचानक एवढी मोठी जागा घेतली राहायच्या, काय होय 10,000च्या वर स्क्वेअर फूट जागा, असं कसं काय जमणार आहे? हे चुकीचं आहे तुमचं. आम्ही तुम्हाला माणूस की सांगायला आलो, तुम्ही अंगावर येऊन राहिले.
अरे म्हणजे आता आमच्यावर नाही पैसा, मग आम्ही काय काय जंगलानंच मराव का? हा, त्या दिवशी बिबट्या आल्यासारखा दिसला होता मला रातच्यानं. मग आमच्या लेकर बाई तर आहे ती जंगलात नाही काय काय हा का मराव का आम्ही एका दिवशी? हा, एखादा दरोडा पडला आमचा जीव घेतला कोण म्हणजे, म्हणून आम्ही गावात नाही आलो. हो दादा, मी काय म्हणतो ऐकता का तुम्ही देवमनराव? हो, मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही दोघं नवरा बायको विचार करा की हे तुमचं बरोबर आहे का? हा, कारण की तुम्ही जर हे आता जर कायम ठेवलं तर आम्ही काही ना काही करणार आहोत. हा, तुम्ही एक काम केलं आम्ही दुसरं करू. हा, पुढच्यानं जर एक थापड मारली दुसरा मुका बसणार आहे का? हा, म्हणून म्हणलं तुम्ही फालतू भानगड वाढू नका. विचार करा, तुम्हाला वावरातली जागा आहे ना राहिले तिथं राहा तुम्ही. हो, शाळेचा वावर केलेला आहे तिथं राहा, नाही तर इकत घ्या जागा गावात लय पैसा असेल तर. पण इथं अतिक्रमण होऊ देणार नाही, समजलं का तुम्हाला? एका शब्दात सांगून राहिलो मी. हो, तुम्हाला जर माझ्या रेकॉर्ड पास असेल तर पाहून या, मग फालतू रुमण्यावर काम नाही आलं पाहिजे. हा, बुलडोजर आणून एका रात्रीतून उचलून फेकून देईन मी. हो, फालतू दिमाग काय आमचं चढू नका तुम्ही. अरे पण मी तुमची जागा घेतलीच नाही, तुम्ही माझ्या उचलून फेकता कसं? हा, तुमच्या जागेवर मी अतिक्रमण केलं का हे सांगा ना पहिले. अरे भाऊ, तसं नाही ना का तुमच्या बापदादाची आहे काय सरकारची म्हणजे? हा, आमची नाही ना तुमची नाही. सरकारची जरी जागा असली तर कोणाला बी येऊन अतिक्रमण करता येते का? काही नियम अटी असते का नाही त्याले? मग चालले आपल्या मोठ्या गोष्टी सांगून राहिले, हाताने डोकं फोडतो रिपोर्ट देतो. हा, आम्ही काय का बांगड्या भरेल आहे का? हा, तुम्ही हे बघा 10 मिनिटं देऊन राहिलो, विचार करा लवकर. हा, तुम्हाला आम्ही 2-3 दिवसात सामान नेऊ लागतो भले तिथं, पण डबल का तुम्ही आता हे अतिक्रमण जर उठवत नाही तर म्हणलं हे बा तुमचं काम निघणार आहे सांगून राहिलो. हो, 10 मिनिटं तुम्ही जा, विचार करा, एकमेकाचा विचार घ्या. बोले का जास्त टिशी दिसून राहिला मला नाही का? हो ना, सनसन्या. हो, थांबा जरासा विचार घ्या लागन खातोडीचा आता. हे बा मी काय म्हणतो, हो, मी आता दोघं जण सल्ला मसलत करतो. हो, घरात जातो, घराच्या मागं विचारपूस करून तुम्हाला काय निर्णय आहे ते सांगतो. झालं ना, पटलं ना? बस 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 बस, त्याच्यातच शहाणपणा आहे तुमचा. हो, लवकर विचार करा, निर्णय द्या. हो, इथून उचलाचा निर्णय द्या तुम्ही. हा, या लवकर. किती सल्ला मसलत करता, काय करता तुम्ही? हा, म्हणलं आपल्याला इथे सामान आणल्यावर आता डबल न्यायला पुरते का तिथं? हा, त्याला हे बा सांगा आम्ही उठत नाही म्हणा, काय करायचं ते करून घ्या म्हणा. तसं नसते ना ते, मन करोसो काय आहे का? कुठे गेलं आणि कुठे घर उभं केलं जमते का? मग आता हे गावाले जर एक झाले सगळ्यांनी रिपोर्ट दिला पोलीस स्टेशनला, पोलीस कारवाई होईल आपल्या याच्यावर. मग बुलडोजर आणून लेका खाली करतील जागा, मग सरकारी जागा आहे ना ती. हा, मग आता करायचं काय मग? हा, मग त्याच्यासाठी म्हणलं खादोडीला फोन लावून पाहा. हो, काय करू बा, अशी अशी कंडिशन आहे. गावाले आले तर हा, हो, आज समजा 7-8 लोक आले, उद्या पुरं गाव जमा करून येते ते. हा, म्हणून म्हणलं काय करायचं बा, मार्गदर्शन घेतो त्याचं. असं आहे का? बरं बरं, पाहा ना मग लावून फोन, काय म्हणते तर. तेच आहे ना, कोणाचा कोणाचा हात पाहिजे ना आपला. मग वरून हात असल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. हो, एकटा किती ताकद लावणार आहे? मग यायनं कोंबड्या चोरल्या, हे केलं, फालतूचा त्रास दिला तर मग काय करावं आपण? हो, म्हणून म्हणलं कसं आहे, मार्गदर्शन घ्यायच लागते खादोड्याचं. हो, काऊन की ते कसं आहे, यायच्या खिलाफ मध्ये आहे. हो, फक्त तू सांग म्हणते काय पाहिजे तुले, पण यायले तू हो, काही ना काही हन्या सांग. हो, त्याला आता फोन लावतो मी, असं झालं म्हणतो वा. हो, काय करू आता? प्लस तर येतेच म्हणलं याचा नाही का? हो, पेटलं वाटते रामपूर. हा, हॅलो. हा हा, अरे बोल ना देवमन, बोल बोल बोल. हो, काय होतं विषय? हा, काय लावला फोन? अरे काय खादोडे साहेब राजा, नसतं झालं हो. हा, रात्री मी तुम्हाला फोन नव्हता केला का? ते गावात मी म्हटलं ते जागा घेतली बा, कसं आहे आपलं राव म्हणलं गावात. काय तर राजा, लोक रामपूरवाले सोपे नाहीत बा. हो, 7-8 लोक आलेत आता, टेम्पे घेऊन आले होते तर मारतो म्हणे तुले. हा, मी असं कसं मारता बा तुम्ही, काय केलं म्या? म्हणजे जागा कशी काय केली म्हणे अतिक्रमण? मी आणलं बा, मी राहू कुठं मग? ते म्हणे काही आम्ही ऐकत नाही म्हणे, तू लवकरात लवकर निर्णय घे म्हणे, 10 मिनिटाच्या आत काय आहे ते क्लिअर सांग म्हणे तू. हो, म्हणून मी इकडे मागं आलो. हो, आम्ही दोघांनी सल्ला मसलत केली, आमची घरची बाई लय घाबरून राहिली. हो, कसं करावं आता? हा, हे सामान वापस घेऊन जाऊ का मग? आता काय करावं तुम्ही म्हणे? हा, भिऊ नको बा, म्हणून तुम्हाला फोन लावला. आता देव म्हणे आताच मान टाकली वाटते, अजून तर लय बाकी आहे राजा. अरे मी काय म्हणतो, हो, चहा घेऊन ये तू. हो, मला कसं मार्केटला जाणार आहे लवकर. हो, चहा घेऊन ये लवकर. बरं, हो, आले झाले, हो झाला की बघते मी. गेली का आता? हा, बरं. अरे काय देव म्हणले का, आतापासून नागी टाकली तू? हा, बेले का म्हणलं रामपूरवालेले. हा, तुले पाठवलं कायसाठी, तू आतापासून माघार घेऊन राहिला? अरे काहीच नसते होत ना, काहीच होत नाही. ॲक्शनची रिॲक्शन एवढी होणारच होती. हा, एवढं मोठी जागा आवरून घेतल्यावर त्याचं पित्त खवळणार नाही का? हा, हो, तेवढं तर ते करणारच आहे, अपेक्षित आहे ते. हा, तेवढं काय, हा, हुई हुई करायचं, जाऊ द्यायचं कल्ला करू. हा, काय महाराष्ट्र नाही द्यायची. अरे नाही ना बाबा, ते देवदास सनसने म्हणे उचलून फेकतो म्हणे ते. हो, तू लवकर निर्णय दे म्हणे काय आहे तर, नाही तर आजच्या आज संध्याकाळी ते उचलून काही फेकत नेमच नाही त्याचा. आम्ही जाऊ इकडे तिकडे लगाच वावरात इंधन फिंधन आणाले. हा, इकडे जिकडे तिकडे करून मा कोंबड्या बकऱ्या सरा धिंगाणा वाजवा जावं. हा, सर गाव एका इकडे मी एका इकडे काय करीन सांगा बा तुम्ही. असं आहे नाही का? बरोबर, ठीक आहे ना, ठीक आहे ना. हे पाय एक काम करतो. हो, तू काय कर, मिठी छुरी चालवा आता पहिले. हा, हो, पहिले मिठी छुरी चालवायची. हो, अरे म्हणा बा, आम्ही काय अतिक्रमण केलं म्हणा. हा, हो, 3 प्रकारचं अतिक्रमण असते, एक तात्पुरतं, एक कायमस्वरूपी, एक व्यावसायिक. आपलं कोणतं आहे? हा, तात्पुरतं आहे म्हणा बा आपलं. हे काहीतरी 5-6 महिने आपलं खरीपचं पीक काढलं हो की झालं म्हणा बा. आपलं काय करावं लागते म्हणा, रब्बी तर आपल्याला पाणी कोण देणार आहे नाही आणि आपण पेरतही नाही. हा, हो, फक्त 4-6 महिन्याची गोष्ट आहे म्हणा. हो, तेवढ्यासाठी आता मला कुठं पाठवता म्हणा बा. हो, आपल्याला इथं राहणंच नाही म्हणा, आपलं गाव कोणतं, आपण काय इथं मरा राहणार आहोत. हा, असं करून बरोबर आपलं एक खेप ठाणा बसतान बसलं की मग एक परी कायमचं लेखाचं देणं ठोकू. हा, मग काहीच नसते होत. एक खेप झालं की झालं, जाय तिकडे. मग भुलून जाते ते, आणि लक्ष नाही राहत कुणाचा. हो, जाय तिकडे. हो ना, पण ते तुमची गोष्ट खरी आहे, पण ते ऐकायला तयार नाही ना. ऐकलं पाहिजे त्यानं. हा, ऐकते का नाही काय सांगा बा, मला नाही वाटत बा ऐकन म्हणून.
असं नसते ना ते. काम असलं की सुईच्या छिद्रातून जावं लागते आपल्याला. हो आणि मग काम नसलं तर एक परी दामनातून नाही निघायचं. हो असं असते ना ते. टेक्निक असते कोणत्या गोष्टीचं. त्याला म्हणायचं बा असं आहे आबाजी काय करता बा भाऊ दादा मामा काका करायचं आणि एक खेपचं आपलं ठाण बसतं आणि कायम करायचं. मग पुढचं पुढे पाहून घेऊ ना आपण. सध्या हे प्रयोग करून पाहतो. बरं तसं म्हणून पाहतो बा आता. बरं नाही ते ना ऐकलं तर मग काय करू मग पुढे. मग हे पहा मग याचं हमरी तुमरीवर. हो मग हे पहा बायावर करून बिलकुल सारखं सांगायचं. होईन ते करून घ्या. हो झालं बाकी याच्यापेक्षा काही नाही. हो काय होईन होईन काय होणार आहे काही होत नाही. पण ते काय कायद्यानं गुन्हा आहे ना ते. ग्रामपंचायतवाले काही मला कार्यक्रम करा ना माया. हो त्यानं जर मग उचलून फेकलं रात्रीतून तर मी बरसातीत कुठं जाऊ. ते काहीच होऊ शकत नाही ना. बुलडोजर कसं काय चालणार आहे. नोटीस आली का तुले. नोटीस आल्यानंतरचा विषय आहे ते पुढचा. सध्या आपल्याला नोटीस आली का नाही. मग आल्यानंतर पाहून आपण काय करायचं. सध्या बिलकुल त्याला सुद्यामध्ये सांगायचं नाही ऐकलं तर म्हणा होईन ते करून घ्या. हो जे काय करायचं ते करा म्हणा. बरं बरं ठीक आहे ना. मग काही हरकत नाही. म्हणजे मग काही होत नाही ना. सध्या मग काही होत नाही तसं. काहीच नाही ना. जोपर्यंत नोटीस येत नाही तोपर्यंत काहीच केसाला धक्का लागत नाही. हो जेव्हा नोटीस येईल तेव्हा आपल्याला काय करायचं सांगतो मी. 15 दिवसापर्यंत टाईम देतील ते. हो जर नोटीस पाठवली तर. हो नंतर मग पाहू ना आपण काय करायचं ते. हो तसं कलेक्टरले अधिकार आहे ते. उचलून फेकायचं एका रात्रीतून फेकू शकते ते. पोलीस कारवाई करू शकते. वॉरंटी काढू शकते. हो आपले ते जमाई करू शकते सगळं. हो ते तर अधिकार आहेच त्याला. काऊन की हे अतिक्रमण म्हणजे आपला गुन्हा आहे. हो पण तरी बी हो काही ना काही मार्ग काढता येईल त्याच्यातून. लस गरीब परिस्थितीतला माणूस आहे बा त्याला 100-150 स्क्वेअर 150 200 300 स्क्वेअर फूट पर्यंत विकत म्हणा नियमानुसार काही ना काही समजा मार्ग निघू शकते पुढे. पण सध्या काहीच करू नको तू. हाय तेवढं पुरेच्या पुरं दडपून टाक. देख लेंगे मला आगे. बरोबर पाहतो मग आता. हो पहिले गोड बोलतो. नाही म्हणलं तर मग म्हणतो जा होईन ते करून घ्या. पाहून गेल्या का पुढच्या पुढे. आता जे काय होईन ते होईन ना. टपोरे बसल तुले बसल मला काय करायला लागेल. हो ना काय होत नाही काय होत नाही. अरे बिंदास राजा. जाय तू आता सांगता येईल. कसं रे बा काही होते मला याचं सल्ला मसलं आता. हो काही सांगते ते काय कुठं थांबा म्हणलं माणसानं. आता काय 5-10 मिनिटं लागणारच आहे. आता पाहू ना काय म्हणते तर. पण बाकी तुम्हाला वाटते हो निर्णय मागं घेईन म्हणून तुम्हाला. अरे बाबा आता निर्णय देते ते. मग काय हो त्याची टरकली ना म्हणून तर गेलं ते. मग आता देवीदासनं कडक सांगितलं ना त्याला. उचलूनच फेकतो म्हणलं का तू काय करतो. असं आहे ते. मग काय होते आपल्याला हे पहा, आपला गुन्हा आहे कायच्या. मग नियमानुसार चुकीचं नाही कायचं. मग आपल्याला करता येत नाही का. आता पाहू ना तरी काय म्हणते ते. नाही तर मग कसा हिसका दाखवाच लागत त्याला आपला काय तर. हो ना वावरात दादागिरी करू राहिला. गावात येऊन दादागिरी करायचा पुढे. हो नाही का तुम्हाला काय वाटते. अरे बाबा तकलीफ. अरे दम घेणं मुश्किल करते ते गावात जर राहिलं तर. मग अरे बाबा लय अगो आहे पुट्ट. मग तुम्हाला काय वाटते का मामूल आहे का लेकाचं. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना हाव पोचते ना. मग आज आता हे आहे उद्या 4 लोक अजून तयार व्हायची. मग अशानं तर पुरं लेकाचं कवर करून टाकायची. आपल्याला राहणं मुश्किल होईल. मग तर मग मी करतो. त्यानं जर का समजा काढलं नाही हो सांगून ठेवू राहिलं भाऊ तुम्हाला उपसरपंच. हो त्यानं का नाही काढलं तर मी बिलकुल सांगतो ना. मी टाकतोच मग इथं आता. हो मला का नाही पाहिजे मग. ना हो इतकं होते तो का आम्ही. हो काय काय सरपंच साहेबाला फोन करतो आज येतेच असते संध्याकाळलो. हो तुम्ही नका लोड घेऊ. आम्ही होऊ देत नाही याचं काढायला लावतो म्हणजे काढायला लावतो. नाही नाही ते तुम्ही पाहा बा. हो सांगू राहिलो काय देऊ हो याचं जर नाही काढू शकले तुम्ही तर माझ्या इथं मी बिलकुल याच्या शिजीच बांधणार आहो. हो बस ताट्या लावल्या की बस झालं काम. हे पुढची घटनाच नाही घडत. आत्ता आहे बा. हो नाहीच म्हणते ते उचलते ते. हो येते ते आता तेव्हा ते येऊ राहिलं ते. हो मुके राहा आता. सांगा आता काय करायचं देऊन भाऊ. काय झाला निर्णय काय विचार काय म्हणलं. तर पहा आता कसं आहे मी तुम्हाला आल्या पाणी विचारलं नाही म्हणा. हो तुम्ही हे बा अंदर या अंदर बसा. हो मी सगळं तुम्हाला कंडिशन सांगतो काय खरी आहे तर. सगळं सविस्तर सांगतो मी. नाही 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 हे बा चहा पाणी पाच नको तू. हो काय आहे तू निर्णय सांग आम्हाला. हो आम्ही चहा प्यायला नाही आलो इथं. हो निर्णय सांग. बरोबर ठीक आहे डबल येजा नंतर येजा. मी काय म्हणतो आपल्याला कसं आहे इथं काय तर राहीन आहे का आयुष्यभर. माय गाव कोणतं मी इथं कायले आलो शाळेचे वावर घेतलं म्हणून आलो बा. फक्त मला 3-4 महिन्याची गोष्ट आहे. हो आता हे पाण्याचं काय होते काही नाही. पेरणं पाणी झालं सोयाबीन काढलं मी माघाराकडे. मला काय करावं लागते रब्बीचं पीक पेरत नाही आपण काय करावं लागते. म्हणून म्हणलं फक्त 3-4 महिन्याची गोष्ट आहे. हो आता मला सामान आणलं म्या सगळं हे केलं ते केलं आता बांधून झालं. आता सांगा बा तिकडे जंगलात जा वाटते का. लेकराच्या शाळा आहेत त्याला बी इतक्या दुरून वावरातून या लागते. म्हणून फक्त कसं आहे 3-4 महिन्याची गोष्ट आहे. बाकी मी तुम्हाला तर देणार नाही. तुम्हाला मनाचंही काम पडू देत नाही मी. माझ्या सोयाबीन निघालं बस झाले आपले कट्टे मार्केटात टाकले की मी घराकडे. तेच म्हणलं बाबा आम्हाला काय इथं काय घर करून राहावं लागते. आमचं गाव आहे हे. आम्हाला आमच्या गावातच जाणार आहे शेवटी. मी आता म्हणलं मला बाई इथं गमूनही नाही राहिलं. पण आता कसे 4 महिने आम्हाला सोयाबीन निघेलो करावं लागते. म्हणून म्हणलं आता हो हाय असं राहू द्या. तुम्ही आता या. हे बा कंदिला भाजी चालाय बरं यायची. हो चालाय काढा ते जरासा मुद्दा उकरून काढा बरोबर. नाही नाही ते बरोबर आहे तुमचं. 4 नाही 6 नाही 12 महिने राहणार. लेकराच्या आता नावं टाकल्यावर तर वर्षभर ठेवाच लागेल ना तुम्हाला. हो एवढं तर आम्हाला समजते का नाही तुम्हाला समजते. तुम्ही असं करा हे कसं आहे विनाकारण चुकीचं काम आहे. फालतूचं कसं आहे. आज लोक तुम्ही केलं उद्या 4 लोक करते. संतोष टुकटुक या मग अशीच भेटला मध्ये. मी करतो म्हणजे याच्या बाजून अति कर म्हणा. अजून बाकीचे लोक मग कसं आहे सगळ्याला वाव पावते. म्हणून कसं आहे एकानं केलं की मग सरस करते. आम्ही मग आता गावकऱ्यानं मग या जमिनीच्या रिकाम्या जागीत नाही म्हणजे कुठं आम्ही बाकीचे कामं करायची. हो हे गाव कायसाठी असते की बा झाडं लावणं असं तसं
याच्यासाठी ही जागा असते शासनाची. आणि तुम्ही आपलं असे करसाल तर मग जमणार नाही ते. म्हणून ते कसं आहे 4 महिने नाही ना 2 महिने नाही. हो तुम्हाला लवकरात लवकर आम्ही 1 दिवस 2 दिवसात टाईम देऊ शकतो. बस याच्या पुढे आम्ही टाईम देत नाही. अरे नाही ना बाबा आबाजी ऐका ना तुम्ही. हे बा सांगतो ना शांतारामजी काकाजी मामाजी दादा सगळ्या तुमच्या पाया लागतो बा मी. मला हे बा इथं 4 महिन्याचीच गरज आहे. मी पोट्याचे नाव काढून नेईन ना मी. पण इथं मला राहणंच नाही ना गमून नाही राहिलं मला. हो पण आता नाही इलाज आहे माझ्या वावर केलं. असं नाही ना भाऊ लय उन्हाय पाहिजे ना आम्ही देऊ मग आजचं नाही ना म्हणता. हो कसं आहे व्यापारी बनून आले राज्यकर्ते बनले. इतिहास शिकलो ना आम्ही. मग इंग्रज लोक फक्त काहीतरी पाय ठेवला जमिनीवर व व्यापार करायला येऊ द्या आम्हाला. मग आम्ही चालले जातो. करता करता राजा पुरा देश गेला ना त्यानं. मग ते 150 वर्ष. मग असं होते ना ते. आणि तुम्ही काय 6 महिने 4 महिने सांगता. एक खेप जागा घेतली की मग त्याला का आम्हाला शिकवता तुम्ही. मग आम्हाला काय अनुभव नाही का. असेच करतात ना. धीरे 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 पुरा कब्जाच करून टाकते. मग चालला पुढे पुढे सारखं रस्ता ठेवत नाही. ते काही सांगू नको बा. हो तू उद्या लवकर हे उचल. नाही 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 उठत तर नाहीस मी. उठत नाही. हो काय ते तुमच्याच्यानं होईन ते करा आता. हो मी तुम्हाला माणूस की सांगू राहिलो ऐकायला तयार नाही. हो काय करायचं ते करा तुम्ही. हो आपले काही हात बांधेल नाही आणि तुमचे काही हात बांधेल नाही. जे तुम्हाला होईन ते करा. मला होईन ते मी करीन. झालं बाकी काही. नाही मग बाकी पाहू ना आता काय करायचं ते आता. हो ते काही सांगायचं कामच नाही आम्हाला. हो कसं आहे हो असं वाटते बा माणुसकीच्या नात्याने तुला सांगायला आलो. हो उद्या तुझ्या कोंबड्या दिसतील नाही दिसतील मग आम्ही जबाबदार राहणार नाही त्याला. हो थोडी सूचना देऊ राहिलो. पहिली आणि शेवटची इंटिमेशन आहे. नाही नाही अरे भाऊ म्हणलं इतका कोळल्या धमकीला भेटणारा देव म्हण नाही ना. मग देव म्हणलं बा गावचं पाणी पिलेलं आहे म्हणलं. हो लय जागी आलेलं हेच गाव नाही आहे म्हणले. हो काय करायचं ते करा तुम्ही. माया जर कोंबड्या बकऱ्या गेल्या तुमच्या राहीन का मग. मी काय 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 हात बांधायला का माय. म्हणजे तुम्ही ऐकत नाही आता नाही का. ठीक आहे मग राहा आता तुम्ही. हो किती दिवस टिकता तुम्ही. हो पाहूच आता. हो आम्ही आहोत तुम्ही आहोत. हो आम्ही गावातच आहोत तुम्ही गावात आहे. हो चला आता घराकडे चला पाहू आता काय करायचं. अरे जा ना 1.5 फुट्या तू काय सांगून राहिला मला धमकी देऊन राहिला. हो तुम्ही कसे राहता काय राहता. अरे जा जे होईन ते करून घ्या पाहून घेईन पुढचे पुढे. इतका काय काय कमजोर समजून राहिला का. ते मारते बोलणं म्हणलं शिल्लक. हो काय करायचं ते करत राहतं माणसानं. हो बोललं नाही पाहिजे कोणाला. हो दिन आता डोकं फोडून हातानं चालला रिपोर्ट द्यायला आपला. हो चल लवकर. हो चला इथून चला. हो पाहायचं काय करायचं ते आता. नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग. काय म्हणते मग रातचं पेटलं का ते रामपूर पेटलं का नाही म्हणलं. रात्री वाट लावली होती तुम्ही. अरे काय राजा मानमुळे. अरे आपण वाट लावल्यावर पेटणार नाही. मग काय तर 7:30 फोन आला बरोबर अर्ध्या घंट्या आधी. हो चहाच घ्यायचा होतो तुम्ही बस तेवढ्यात फोन आला. म्हणे 7-8 लोक आले म्हणे रामपूरचे मागं राहावं. मला तू काय टेन्शन घेऊ नको मिठी छुरी चालून द्या आता. हो आता ते काय होते काय नाही. हो नसन ऐकत तर म्हणलं बिलकुल सांगून ते कडक धडक जे होईन ते करून घ्याले को. पाहून घे म्हणलं पुढचं पुढे हवा आपण गाडं बघ त्याचा चालला आता काय झालं काय माहिती आता काय निर्णय घेतला यानं तर. हो 1 मिनिट. हॅलो बोल दे मग बोल. काय म्हणते मग काय ऐकलं का म्हणलं जमलं चाल बसला बरोबर. जमलं का. अरे कायची मिठी शुरीन कायचं काय चालते तिथं. मग काय 101 धुरंधर आहे तिथं. मग काय ते कंदिले बुडगं दे मला नको शिकू म्हणे भाऊ लय नाही पाहिलं म्हणे मॅ इंग्रज काळातल्या गोष्टी सांगे. मग तू काय शिकून राहिला म्हणे लवकर 2 दिवस घनगडी उचल म्हणे तू. मग असं म्हणे काय करता आता. हो का बरं मग काय झालं पुढे काय म्हणे मग आता शेवटी. काय म्हणे हो कोंबड्या बकऱ्या ध्यान ठेव म्हणे बरोबर आता. हो काही जाईन सांगता येत नाही म्हणे. कसा टिकतं तर पाहतोस म्हणे तू आता. हो गेले धमकी देऊन गेले ते. हो मी का भीतो दिले म्याय दिली. हो माया कोंबड्या नेल्या तर तुमच्या राहीन का म्हणलं मग. मी काय एवढ्याला का म्हणलं कमजोर आहो का. बस असंच तुले बा त्याच्या संग. हो म्हणजे 2 हात करा लागन तर तू टिकशील. हो नाही तर बा हो मागं हटलं की ते कसे अंगावर येतात ते. हो तेच तर म्हणलं रस्त्याच्या आपण कडेनं पाहतो ना लोक चालतात का नाही भित हो गाडीवाला तेवढा अंगावर आणते. हो म्हणून असं बिलकुल मनातून चालला लागते. असा बाजून जाते मग. मड्डू मास्तरला कोणी मारते का नाही. हो रस्त्यात पडेल असलं तरी त्याच्या अंगून गाडी नेते का. मग असं आहे ते. हो भेणाऱ्याला काहीच होत नाही. न भेणाऱ्याला हो जरासा धक्का लागला की 8 टेकून मारते ते. हो असं आहे ते म्हणून डेरिंग न राहायचं बिलकुल. भ्याचं नाही मी आहोतो मागं. हो ना तेच आहे ना म्हणून आहे ना आपली धमक. मग काय तर नाही तर मी तर आता लोक उचलून पाहिला असतो. तुमची आपल्याला कशी बारूद भरेल आहे म्हणून आपलं बरं आहे. बरं ठीक आहे मग आता काय करतील हो साहेब ते. हो काही लेखाचं म्हणजे लय म्हणजे इतकं पुरं गावात झालं ते महाविरोधा. लेखाचं म्हणजे कसे लट्टावून मी राहिली बोललो तर खरी मी. नाही अरे इतकं सोपं नाही ना. काय करणार काय ते काही नाही धमक असते ते. मग काय फुसके हो काय करू शकत नाही ते. जोपर्यंत तुला नोटीस येत नाही तोपर्यंत काहीच करू नको तू. त्यानं जर काही उचापती धंदे केले तर मग तर चांगलं आहे आपल्यासाठी. मग तर पुरं गाव आपण अंदर घालू शकतो. त्यानं फक्त तू काही सामान उचला म्हणा किंवा काही आगोपणा करा. झाले म्हणा ते कायमचे फिटले ते बिलकुल. हो मी बिलकुल वकील घेऊन हजर असावं. तू फक्त हे की करू नका. हो काय करते पाय तू फक्त आज. नाही पाहतो ना लक्ष ठेवणार ना मी. त्यानं काही जरी कुरापत काढली या कोंबडीचं अंड जरी नेलं ना पुरं घासूनच देतो मग. पुरे अटकू दिले काय मलाच मारलं म्हणतो माझ्या डोकं पडतो मी. पाहू ना काय करते आता त्याचा काहीतरी शिजणार आहे आता. काहीतरी कलाकारी ते करणार साहेब. पण करू द्या ना चुका करू दे त्याला. रात्रात त्यानं कोंबड्या जरी नेलं तर नेऊ दे पण दुसऱ्या दिवशी कामच काढू द्यायचा. फक्त शिवले आहे ना त्याच्या टोयगोट्या. हो त्याचं नाव टाकतो बिलकुल आणि बबण्याचं. म्हणजे दोघं आम्हाला इकडे डोकं खाऊन राहिले आम्हाला भारी पडून राहिली ती. हो ते इकडे आलेच नाही पाहिजे तोंड दाखवाले. ठीक आहे मग आता काही चिंता करू नको. चल द्या तू काय आता. ठीक आहे मग. नाही टेन्शन नाही घेत ना. हो ठीक आहे मग ठेवतो फोन. पाहतो काय होते दादा. हो ठीक आहे आता बकऱ्या गिकऱ्या घेऊन जातो आता. पाहतो काय वावरा कोणी येतो. ठीक आहे ठेवतो मग.